उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरवर उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। दादरच्या गोखले रोड परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत। वाढदिवसाच्या आधीच एक दिवस बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री 2 तास वर्षा बंगल्यावर खलबतं झाली आहे। यात नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी काय काय मागायचं यावर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर राज ठाकरे यांच्या एकला चलोरेच्या भूमिकेनंतर विधानसभेला कशा प्रकारे सामोरं जायचंय याविषयीही चर्चा झाल्याची माहिती मिळते। अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जयंत पाटलांची काल रात्री भेट घेतलेली आहे। यावेळी दुर्राणींनी जयंत पाटलांचं जोरदार स्वागत केलेलं आहे। भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे। ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर विधानसभेत ओबीसींचे 100 आमदार निवडून आणणं गरजेचं आहे असं वक्तव्य वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। जोपर्यंत 100चा आकडा गाठत नाही तोपर्यंत आरक्षण धोक्यात आहे असं ते म्हणाले। अमरावतीत ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। उद्धव ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गजानन पाटील वाकोडे यांनी राजीनामा दिलाय। वाकोडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद अब्दुल सत्तार यांना मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच शहरात दाखल झाले। सत्तारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। पुढील 90 दिवसात शहरातील पाणी प्रश्नासह इतर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असं आश्वासन त्यांनी दिलं। अहमदनगर इथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा महासंकल्प मेळावा घेण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेऊन आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पक्षाची कार्यपद्धती आणि भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आलं। भाजप खासदार कंगना रनौत यांच्या खासदार निवडीला हिमाचल हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। लायकराम नेगी यांनी कंगना यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे। त्यानंतर कोर्टानं कंगना यांना नोटीस पाठवली आणि 21 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पंचगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहते। नदीची पाणी पातळी 44 फूट 3 इंच इतकी झाली आहे। त्यामुळे कोल्हापूरला महापुराची धास्ती सतावते। रहिवासी भागात पाणी शिरलंय त्यामुळे अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। चांदोली धरण क्षेत्रात सलग 6व्या दिवशी मुसळधार पाऊस बरसतोय। गेल्या 24 तासात 168 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे चांदोली धरण 88.73% भरलंय। धरणात 30.53 टीएमसी पाणी साठा निर्माण झालाय। अजूनही पाण्याची आवक सुरू असल्यानं धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ सुरू आहे। सध्या कृष्णेची पातळी 36 फुटांवर पोहोचली आहे। पाणी वाढत चालल्यानं शहरातील सखल भागात पाणी शिरू लागलंय। साताऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। आज जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसानं धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होते। सध्या धरणातून 20,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अकोला जिल्ह्यात पुढील 4 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। सध्या जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। नागरिकांनी नदी नाल्यांच्या काठावर जाऊ नये असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे।